नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तसे आपल्या चॅनलवर मराठी मालिकेचे रिव्ह्यू येत असतात. पण माझे सासर बत्ती शिराळा येथे साजरा होणारा सर्वात मोठा सण म्हणजे नागपंचमी. त्याबद्दल आज मी थोडीशी माहिती तुमच्याशी शेअर करत आहे. तसे नागपंचमीबाबत अनेक दंतकथा आहेत. 10व्या-11व्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकांचे प्रबोधन करत शिराळ्यात आले होते. श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते महाजनांच्या घरी गेले. त्यावेळी त्या घरातील गृहिणीला गोरक्षनाथांना भिक्षा देण्यास उशीर झाला. त्याबाबत गोरक्षनाथांनी गृहिणीला विचारले, माऊली, भिक्षा देण्यासाठी उशीर का झाला? त्यावेळी त्या गृहिणीने सांगितले, आज नागपंचमी असल्याने मी मातीचा नाग तयार करून पूजा करत होते, त्यामुळे भिक्षा देण्यासाठी उशीर झाला. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, मातीच्या नागाची कशाला, जिवंत नागाची पूजा करणार का? असे विचारताच त्या गृहिणीने होकार दिला. त्यावेळी गोरक्षनाथांच्या आज्ञेनुसार मातीच्या नागाच्या जागी जिवंत नाग प्रकट झाला आणि तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा सुरू झाली. येथील भगिनी नागाला आपला भाऊ मानतात व नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करतात. तो सूक्ष्म रूपाने घरात येईल, त्यास कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून नागपंचमीच्या दिवशी स्वयंपाकात चिरणे तळणे वर्ज्य केले जाते. बत्ती शिराळा येथे असणाऱ्या अंबामाता मंदिरात नागपंचमीची यात्रा भरते. दिवसेंदिवस नागपंचमी साजरे करण्याच्या पद्धतीत बदल घडत असला तरी तरुणाईमध्ये नागपंचमीचा उत्सव कायम टिकून आहे. सन 2002 पासून न्यायालयाची बंधने आली असली तरी कायद्याचे उल्लंघन न करता शिराळकर नागपंचमी अत्यंत उत्साहात साजरी करून आपली धार्मिकता जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत. तर बत्ती शिराळा येथे साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीबाबतची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.